नमस्कार मित्रांनो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो, तेव्हा निसर्ग आणि पशुपक्ष्यांद्वारे त्याला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळतात. तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही सांगणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघण्याअगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, यामुळे व्यक्तीला समजते की त्याचा येणारा भविष्यकाळ कसा असेल आणि त्याच्यासोबत काय होणार आहे. जरी कोणीही भविष्य पाहू शकत नसला तरी आपले ऋषीमुनी खूप ज्ञानी होते. त्यांनी प्राचीन वेदांमध्ये अशा काही संकेतांविषयी सांगितले आहे, ज्यामुळे व्यक्ती आपले भविष्य ओळखू शकतो आणि अचूक माहिती मिळवू शकतो. हे सर्व संकेत निसर्गाच्या माध्यमातून आधीच आपल्याला मिळतात. मित्रांनो, गीतेतील एका प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्ण यांनी नारद मुनींना सांगितले होते, नारद, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा मी निसर्ग, कीटक आणि प्राण्यांच्या माध्यमातून त्याला देतो. त्यामुळे व्यक्तीला समजते की त्याचा चांगला काळ येत आहे आणि त्याचे भाग्यही उजळणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला या संकेताविषयी माहिती असणे खूप गरजेचे आहे. जर तो हे समजू शकला नाही तर येणाऱ्या चांगल्या काळाचा तो लाभ घेऊ शकणार नाही. हे संकेत आपल्याला वेगवेगळ्या प्राणी, जंतू आणि निसर्गातून मिळतात. पण त्यापैकी एक असा प्राणी आहे ज्याला आपण सगळे चांगल्या प्रकारे ओळखतो आणि जो आपल्या आसपास सहजपणे दिसतो. तो प्राणी म्हणजे कुत्रा. कुत्र्याला भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते. जर तुम्ही कुत्र्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर त्याच्या वागणुकीतून तुम्हाला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळू शकतात. यामुळे समजते की भविष्यात तुम्हाला श्रीमंती मिळणार आहे की एखाद्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार आहे. जर तुम्ही हे संकेत वेळेवर ओळखले तर येणाऱ्या आपत्ती टाळू शकता. तर चला जाणून घेऊया कुत्र्यांबरोबर आणि कुत्र्यांद्वारे मिळणारे संकेत काय आहे. जर कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला तर तो एक शुभ संकेत आहे. येथे आपण घरातील पाळीव कुत्र्यांविषयी बोलत नाही, तर अशा कुत्र्यांविषयी बोलत आहोत जो तुम्हाला ओळखतही नाही आणि गल्लीत किंवा बाहेर असतो. जर तो कुत्रा तुम्हाला पाहून अचानक त्याची शेपूट हलवायला लागला तर समजून घ्या की हा संकेत अत्यंत शुभ आहे. असे मानले जाते की जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला आणि तुमच्याकडे यायला लागला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम यशस्वी होईलच. याशिवाय बाबा भैरव, राहू आणि केतू सारखे ग्रह जे सहसा अशुभ मानले जातात, त्यांचा दुष्परिणाम तुमच्यावर दूर होईल. मित्रांनो, कुत्र्याला शनिदेवाचे आशीर्वाद लाभलेले असतात. त्यामुळे जर शनीची 7.5 सुरू असेल तर तीही तुमच्या जीवनातून दूर होऊ शकते. हे सर्व संकेत दर्शवतात की आता तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे. म्हणून जर असे काही तुमच्यासोबत होत असेल तर आनंदी व्हा, तुमचे नशीब बदलणार आहे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि तुम्हाला पाहून एखादा कुत्रा उजव्या बाजूने तोंडात एखादी शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर तोही अत्यंत शुभ संकेत मानला जातो. अशा परिस्थितीत जर कुत्रा उजव्या बाजूने भाकरी किंवा इतर शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर समजून घ्या की हा संकेत तुमच्या प्रवासाच्या मंगलमयतेचा आहे. हा संकेत सूचित करतो की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्या नक्की यशस्वी मिळेल. इतकेच नाही, ही शुभ घटना हेही दर्शवते की तुमच्या घरात लवकरच धनाचं आगमन होणार आहे. म्हणून जर असे काही घडत असेल तर याला हलक्यात घेऊ नका. हा संकेत दर्शवतो की तुमच्या जीवनात काही चांगला आणि महत्त्वाचा बदल होणार आहे. कुत्र्याने भुंकणे, जर तुम्ही कुठे जात असाल किंवा उभे असाल आणि तिथे इतरही लोक असतील पण कुत्रा फक्त आणि फक्त तुमच्यावरच भुंकत असेल तर तो एक महत्त्वाचा संकेत आहे. याचा अर्थ असा होतो की कुत्रा तुम्हाला सावध करत आहे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर ते टाळणे चांगले राहील किंवा काही वेळासाठी थांबा. कुत्र्याच्या भुंकण्याचा अर्थ असा होऊ शकतो की जवळच्या काळात तुमच्यासोबत एखादी अनपेक्षित घटना घडू शकते. जर तुम्ही पाहिले की कुत्रा तुमच्याकडे धावत येत आहे तर याकडे दुर्लक्ष करू नका. थोडा वेळ तिथेच थांबणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि तुमचे काम यशस्वी होण्यास मदत होईल. कुत्रा तुमच्याविषयी केवळ इशारा देण्याचे काम करत नाही, तो तुम्हाला सावध राहण्यासाठी आणि संभाव्य संकटांपासून वाचण्यासाठी प्रेरित करतो. त्यामुळे कुत्र्याच्या या कृतींकडे दुर्लक्ष करू नका. हे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असू शकते.
मित्रांनो, कुत्रा तुम्हाला पाहून जर पळून जाणे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडता किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या कुत्र्याला पाहता आणि तो कोणत्याही कारणाशिवाय म्हणजेच तुम्ही त्याला घाबरवले नाही किंवा हकलले नाही, फक्त तुम्हाला पाहून पळतो, तेव्हा हा एक गंभीर संकेत आहे. असे मानले जाते की हा शुभ संकेत नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे किंवा तुमच्यावर एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे. कुत्रे त्यांच्या विशेष इंद्रियांमुळे चांगल्या आणि वाईट शक्ती ओळखू शकतात. त्यांची ही क्षमता त्यांना कोणत्याही परिस्थितीचा पूर्वानुमान सांगण्यास सक्षम बनवते. जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून पळतो, तर हे देखील शक्य आहे की तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती आहे. अशा परिस्थितीत तुम्ही लगेच सावधगिरी बाळगली पाहिजे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर एखाद्या मंदिरात विशेषतः हनुमान किंवा भैरव मंदिरात जा आणि तेथे दिवा लावा. देवाला प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला सर्व समस्यांमधून बाहेर काढावे. जर कोणी तुमच्या विरुद्ध जादूटोणा केला असेल तर तो संपुष्टात येईल. त्याचप्रमाणे कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आसपासपासून दूर होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमची सुरक्षा सुनिश्चित करू शकता आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकता. जर तुमच्यासोबत असे काही होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. हा संकेत तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे. कुत्र्याचे रात्री रडणे किंवा दिवसा तुमच्या घराच्या आसपास रडणे. जर एखादा कुत्रा तुमच्या घराच्या आसपास किंवा अनेक कुत्रे एकत्र येऊन समूहात रडायला लागले, तर हा नक्कीच शुभ संकेत नाही. कुत्र्यांकडे 6वी इंद्रिय असते आणि ते अलौकिक शक्ती पाहू शकतात. जर एखादा कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन रडत असेल किंवा समूहात रडण्याचा आवाज येत असेल, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या घरात काही अनिष्ट घडणार आहे. हा संकेत आजारपण किंवा एखाद्या अप्रिय घटनेकडे निर्देश करतो. विशेषतः जर कुत्रा डोकं वर करून रडत असेल तर तो अत्यंत अशुभ मानला जातो. तसेच जर तो डोकं खाली ठेवून रडत असेल तर त्याला तिथून लगेच हकलून द्या. परंतु लक्षात ठेवा, कुत्र्याला मारू नका. तुम्ही त्याला ओरडून किंवा घाबरून हकलू शकता. कुत्र्याला मारणे पाप मानले जाते. हा संकेत आपल्याला सावध राहण्याचा संदेश देतो. त्याकडे हलक्यातही घेऊ नका. कुत्रा तुम्हाला पाहून खेळू लागतो. जर तुम्ही कुठे जात असाल, घरातून बाहेर पडत असाल किंवा उभे असाल आणि अचानक एखादा भटका कुत्रा जर तुमच्या गल्ली किंवा आजूबाजूला राहतो, पण तुमचा पाळीव कुत्रा नाही, तुम्हाला पाहून खेळायला लागतो, जसे तुमच्या आजूबाजूला धावू लागतो, झोपतो किंवा तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. असे म्हटले जाते की हा संकेत भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. भगवान भैरवांच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत. कुत्र्याचे असे वर्तन हे दर्शवते की तुमचे वाईट दिवस आता संपणार आहेत आणि तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. हे देखील शक्य आहे की हा संकेत एखादा पवित्र सकारात्मक शक्तीचा, जसे देवी देवतांच्या आशीर्वादाचा आहे. यावेळी तुमची बिघडलेली कामे सुधारू लागतील, तुमचे नशीब चमकेल आणि तुम्ही जीवनात नवीन उंची गाठाल. असा संकेत मिळाल्यावर तुम्ही भटक्या कुत्र्यांना रोटी नक्की खाऊ घाला. हे केवळ तुमच्यासाठी शुभ ठरेल, तर तुमच्या येणाऱ्या काळालाही अधिक सकारात्मक बनवेल. जेव्हा कुत्रा असा संकेत देतो तेव्हा त्यांचा अर्थ असा आहे की धनलाभ आणि समृद्धी तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आणि या शुभ संकेतांचं स्वागत करा. जर तुम्हाला मित्रांनो आजची माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच आणखीन नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.